नमस्कार. बोलू बरंच काय ह्या आपल्या युट्यूब चॅनल आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. आजच्या भागात आपण पाहणार आहोत राजगुरू नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत चाललं तरी काय. महायुतीत झालेली फूट आणि महाविकास आघाडी अबाध्य राहिली. या निवडणुकीत माजी आमदार दिलीप मोहिते राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातर्फे किरण आयर हे निवडणूक रिंगणात उभे आहेत. तर भारतीय जनता पार्टी कडून शिवाजी मांदळे तसेच शिवसेना या पक्षाकडून मंगेश गुंडाळ या निवडणुकीत आपल्या नशीब आजमावत आहेत. तत्पूर्वी महाविकास आघाडीकडून अधिकृत उमेदवार म्हणून बापू ठिगळे यांची त्यांनी निवड केलेली. प्रचार हा अंतिम टप्प्यात आलाय. किरण आयर यांचं प्रचाराची धुरा दिलीप मोहिते पाटलांनी आपल्या हातात घेतली, तर शिवाजी मांदळे यांच्या प्रचाराची धुरा महेश लांडगे यांनी हातात घेतली. आणि जे शिवसेनेचे उमेदवार आहे मंगेश गुंडाळ यांची जे उमेदवार आहेत त्यांची जी प्रचाराची धुरा जुन्नर तालुक्याचे आमदार शरददादा सोनवणे आणि अतुल देशमुख यांनी हातात घेतली. आणि जे बापू तिघे जे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत त्यांची जबाबदारी आपल्याला मात्र विद्यमान आमदार बाबाशेठ काळे यांनी घेतलेली दिसते. प्रचाराच्या अंतिम टप्प्याकडे आपण जात असताना आपण जे सूत्रांची आपली जी माहिती आहे, जी नगर परिषदेच्या हद्दीतील लोकांकडून आपण माहिती घेतली. अंतिम टप्प्यात महायुतीत झालेली फूट म्हणजे बीजेपी, राष्ट्रवादी आणि शिवसेना ही झालेली फूट कुठेतरी विद्यमान आमदार बाबाजी काळे यांचा उमेदवार म्हणजे बापूसाहेब थिगळे यांच्या पत्त्यावर पडताना दिसत आहे. बापूसाहेब थिगळे यांनी आता ह्या घडीला प्रचारात आघाडी घेताना आपल्याला दिसत आहे. किरण आयर, शिवाजी मांदळे आणि आपले उमेदवार मंगेश गुंडाळ यांची जबाबदारी शरद सोनवणे यांनी घेतलेली. त्यांच्याकडे मात्र जुन्नर असेल, मंचर असेल, चाकण असेल, ह्या चारही नगरपालिकांची जबाबदारी असताना त्यांच्याकडे राजगुरू नगरकर त्यांच्याकडे दुर्लक्ष झालेलं दिसतंय. तेच गोष्ट आपल्याला महेशदादा लांडगे यांच्याकडे सुद्धा उत्तर पुणे जिल्ह्याची संपूर्ण जबाबदारी भारतीय जनता पक्षाने प्रशासनाची दिली आहे. त्यामुळं त्यांचं सुद्धा कुठंतरी कमी मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होताना आपल्याला पाहायला मिळालं. याचा फायदा जो सरळ आपल्याला बापूसाहेब थिगळे यांच्याकडे होताना दिसत आहे. त्याचबरोबर बापू थिगळे यांचा असलेला जनाधार आणि त्यांना मिळालेली बाबाजी काळे यांची ताकद कुठेतरी त्यांची जमेची बाजू आहे. हाच त्यांना अंतिम टप्प्यात खूप मोठा फायदा होऊ शकतो. सध्याच्या घडीला राजगुरू नगर परिषदेत असं वातावरण आहे की मशालीचा उमेदवार महायुतीच्या भांडणात अलगद निघून जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. तरी जनतेच्या मनात काय आहे ते आपल्याला 2 तारखेलाच कळेल आणि त्याचा निकाल आपल्याला 3 तारखेला नक्की पाहायला मिळेल. तोपर्यंत पाहायला